भारताचा 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. या बजेटमुळे आपल्या खिशावर काय परिणाम होणार? सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल घडणार? तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बजेट 2026 मधील 10 सर्वात मोठे निर्णय आणि ते आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करणार आहेत ते अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसहित. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचे काही निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. सगळ्यात पहिलं, इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल नाही. सरकारने यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर मागच्या वर्षी ज्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये तुम्ही टॅक्स भरत होतात त्याच पद्धतीने यंदाही टॅक्स भरावा लागेल. पण इथे एक छोटासा दिलासा दिला आहे. रिवाइज रिटर्न फाईल करण्यासाठी आता 3 महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली गेली आहे. पूर्वी 31 डिसेंबर पर्यंत वेळ होता, आता 31 मार्च पर्यंत वेळ मिळणार आहे. समजा तुम्ही चुकीची माहिती भरली असेल किंवा एखादा डिडक्शन टाकायचं राहिला असेल तर आधी तुम्हाला घाई करावी लागत होती, पण आता तुम्हाला शांतपणे करेक्शन करण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. दुसरं, आरोग्य क्षेत्रामध्ये मोठा दिलासा. आरोग्य खर्च आज सर्वात मोठी चिंता बनली आहे. यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. कॅन्सरच्या 17 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली गेली. रेअर डिसीजच्या औषधांनाही ड्युटी फ्री करण्यात आले. तर यामागचा नेमका फायदा काय? औषधांवर लागणारा कर कमी झाला म्हणजे औषधांची किंमत कमी होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच मोठ्या आजारांवर उपचार घेणाऱ्या कुटुंबांना आर्थिक दिलासा याने मिळू शकतो. आयुर्वेद आणि योग क्षेत्राला मोठा बूस्ट दिला असून सरकारने पारंपरिक उपचार पद्धतीवरही भर दिला आहे. यात 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सुरू करणार. आयुष फार्मसींचे मॉडर्नायझेशन होणार. याचाच अर्थ लोकांना नॅचरल उपचारांची सुविधा वाढेल आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये रोजगार संधी निर्माण होण्यास मदत होईल. तिसरं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे शहरांचा चेहरा बदलणार. यात सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा भर दिलेला आहे, तेही टायर 2 आणि टायर 3 शहरांसाठी. 12.2 लाख कोटी रुपये खर्च करून यात नवीन रस्ते, चांगली ट्रान्सपोर्ट व्यवस्था, स्मार्ट सिटी सुविधा यांची तरतूद आहे. म्हणजेच जर एखाद्या छोट्या शहरामध्ये उद्योग आले तर स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, व्यवसाय वाढेल आणि त्या शहराची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. चौथं, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर लक्ष. यात कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहे. कोकोनट प्रमोशन स्कीम, इंडियन कॅच्यू आणि कोका ग्लोबल ब्रँड बनवण्याचा एक प्लॅन आहे. याचा फायदा काय, तर शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाला आंतरराष्ट्रीय बाजार मिळू शकते आणि उत्पन्नाची किंमत वाढू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते. 5वं, कॉन्टेंट क्रिएटर्स आणि गेम सेक्टरसाठी मोठी संधी. आजचं काळ डिजिटल आहे. यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15,000 सेकंडरी स्कूल्स आणि 500 कॉलेजेस यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब सुरू होणार. याचा फायदा बघितला तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन, गेमिंग डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार. आज यूट्यूब, इंस्टाग्राम आणि गेमिंगमध्ये मोठे करिअर बनू शकते आणि हा निर्णय तरुणांसाठी खूप मोठा आहे. 6वं, महिलांसाठी सर्वात मोठ्या योजना. या बजेटमधील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग म्हणजे महिला सशक्तीकरण. सरकारने महिलांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी हॉस्टेल योजना. देशातील जवळपास 800 जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी हॉस्टेल बांधले जाणार आहेत. आता याचा अर्थ काय, ते ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षणासाठी शहरात यावं लागतं, पण त्यांना तिथे सुरक्षित राहण्याची सोय नसते, खर्च जास्त असतो. अनेक मुली शिक्षणही सोडतात आणि ही हॉस्टेल योजना त्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरण देईल, शिक्षण सुरू ठेवण्याची संधी देईल. लखपत दीदी योजना. मागील बजेटमध्ये सरकारने लखपत दीदी योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे. आता यावेळी यात नवीन भर म्हणजेच स्मार्ट योजना आलेली आहे. म्हणजेच त्याच आधीच्याच योजनेचा हा विस्तार आहे. सरकारने या योजनेअंतर्गत महिलांसाठी कमी व्याज दरावर कर्ज,
त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि यामुळे महिलांना मार्केट लिंकेजही मिळणार. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या महिलेला घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे, जसं की शिवणकाम, फूड प्रोसेसिंग, हँडीक्राफ्ट, तर तिला यासाठी योग्य भांडवल मिळेल, उचित प्रशिक्षण मिळेल आणि तिच्या उत्पादन विक्रीची संधी तिला मिळेल आणि यामुळेच महिला सक्षम होतील. हाय स्पीड रेल कॉरिडॉर. सरकारने 7 नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉर जाहीर केलेले आहे. यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बँगलोर, हैदराबाद ते चेन्नई, सिलिगुडी ते वाराणसी असे 7 कॉरिडॉर आहेत. याचा फायदा नेमका असा आहे की यामुळे प्रवासाचा वेग कमी होईल, व्यापार वाढेल, पर्यटन वाढ होण्यास मदत होईल. 8व, टेक्सटाईल आणि खादी उद्योगाला मोठा बूस्ट. यात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येतील, तसेच नॅशनल फायबर स्कीम, हँडलूम पॉलिसी यांचीही तरतूद यात केलेली आहे. म्हणजेच यामुळे खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येईल आणि उत्पादन, प्रशिक्षण आणि मार्केटिंग सुविधा यात असतील. यामुळे काय होईल तर ग्रामीण रोजगार वाढेल आणि पारंपरिक उद्योग टिकण्यास मदत होईल. 9व, पूर्वोत्तर भारतासाठी बुद्धिस्ट सर्किट. सरकारने पूर्वोत्तर भारतामध्ये बुद्धिस्ट टुरिझम सर्किट जाहीर केलं आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा ही इत्यादी राज्य आहेत. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यामध्ये पर्यटन वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. 10व, स्पोर्ट्स सेक्टर म्हणजे खेलो इंडिया मिशन. सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी नवीन योजना जाहीर केलेली आहे. यामध्ये कोच ट्रेनिंग, स्पर्धा आणि लीग आयोजन, युवा खेळाडूंना संधी मिळू शकतील आणि यामुळेच ग्रामीण भागातून टॅलेंट पुढे येऊ शकते. भारताचा स्पोर्ट परफॉर्मन्स यामुळे नक्की सुधारू शकतो. आता सांगायचं झालं तर बजेट 2026 हा पूर्णपणे विकास, डिजिटल भविष्य, महिला सशक्तीकरण, युवक संधी, आरोग्य सुविधा या 5 स्तंभावर आधारित दिसतो. जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली तर हा बजेट देशाच्या आर्थिक विकासाला गती देऊ शकतो. पण प्रत्येक बजेटमध्ये चांगल्या घोषणा असतात, पण काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण यामुळे होतात. आता बजेट 2026 मधील काही रियालिटी चेक आणि लूपहोल्स आपण समजून घेऊया. या इन्कम टॅक्स बद्दल नाही. आता हा दिलासा आहे की आपण काही संधी गमावली हे बघूया. सरकारने टॅक्स स्लॅब बदलला नाही, हे काही लोकांसाठी स्थिरता आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या मते महागाई वाढत असताना टॅक्स रिलीफ मिळायला हवा होता. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज घरभाडे वाढले आहे, शिक्षण खर्च वाढला आहे, मेडिकल खर्च वाढला आहे, पण टॅक्स स्ट्रक्चर ॲज इट इज आहे. म्हणजेच मिडल क्लास लोकांना यामुळे काही फायदा झालेला नाहीये. दुसरं, आरोग्य क्षेत्र. औषध स्वस्त पण उपचार अजूनही महाग. कॅन्सर औषधांवर ड्युटी कमी करणे हा नक्कीच चांगला निर्णय आहे, पण इथे एक मोठा प्रश्न आहे. भारतामध्ये अजूनही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपचार खूप महाग आहेत. रियालिटी अशी की औषध स्वस्त झाले तरी हॉस्पिटल चार्जेस, ऑपरेशनचा खर्च, ICUचा खर्च हे अजूनही खूप मोठे आहेत. म्हणून सामान्य लोकांसाठी पूर्ण आरोग्य सुविधा अजूनही मोठे आव्हान आहे बरं. तिसरं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. पैसा जाहीर झालाय, पण याची अंमलबजावणी त्याचं काय? 12.2 लाख कोटी खर्च जाहीर केला, पण भारतात मोठा प्रश्न नेहमी असतोच, तो म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात का? अनेक वेळा तर काम उशिरा सुरू होते, खर्च वाढतो, प्रकल्पही अर्धवट राहतात. म्हणून या बजेटची खरी यशस्वीता अंमलबजावणीवर अवलंबून आहे खरं तर. चौथं, शेतकरी योजना. यासाठी मार्केट गॅरंटी आहे का नेमकी? कोकोनट, कॅच्यू आणि कोका यासाठी योजना नक्कीच चांगली आहे, पण शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न कायम असतो, तो म्हणजे उत्पादन विकताना योग्य दर मिळत नाही. जर मार्केट सपोर्ट, स्टोरेज सुविधा, एक्सपोर्ट सपोर्ट मजबूत नसेल तर शेतकऱ्यांना पूर्ण फायदा मिळेलच असं नाही. 5वं, कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स. सुविधा आहेत, पण यासाठी ग्रामीण भाग तयार आहेत का? क्रिएटर लॅब ही खूप फ्युचरिस्टिक कल्पना आहे, पण प्रश्न असा आहे, रुरल आणि स्मॉल टाउन मध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे का? अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेट स्पीड कमी आहे, उपकरणांची कमतरता, प्रशिक्षित शिक्षक नाहीत, हे
सुधारलं नाही तर या योजना शहरांपुरतीच मर्यादित राहू शकतात. 6. महिलांसाठी योजना. लोन मिळेल हो, पण मार्केट मिळेल का? महिलांना कमी व्याजदरावर लोन देणे खूप मोठा निर्णय आहे खरं तर. पण लोन मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो की हे उत्पादन नेमकं विकायचं कुठे? अनेक महिलांना मार्केटिंग नॉलेज नसते, ऑनलाईन सेलिंगची माहिती तर मिळूच नसते, बिझनेस गायडन्स त्यांना मिळत नाही. जर सरकारने मार्केट लिंकेज मजबूत केला नाही तर अनेक योजना या कागदावरच राहू शकतात. 7. हाय स्पीड रेल. हा नेमका विकास आहे की खर्चाचा भार? हाय स्पीड रेल प्रकल्प खूप आकर्षक वाटतात, पण हे प्रकल्प खूप महाग असतात आणि ते पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काही वेळा तर तिकीट दर महाग होतात आणि त्यामुळे सामान्य लोकांचा याचा वापर मर्यादित राहतो. 8. स्पोर्ट्स आणि टेक्सटाईल सेक्टर. यात घोषणा खूप जास्त आहेत आणि तपशील कमी असं झालंय. यासाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत, पण अजूनही पुढील गोष्टी स्पष्ट नाहीत. यांना निधी कधी मिळणार, अंमलबजावणी कशी होणार आणि ग्रामीण खेळाडूंना फायदा नेमका कसा मिळणार? म्हणूनच बजेट 2026 मध्ये अनेक सकारात्मक घोषणा जरी आहेत, पण त्याच वेळी अंमलबजावणी, पारदर्शकता, ग्रामीण पोहोच, मार्केट सपोर्ट हे 4 मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण बजेट फक्त घोषणा नसते हो, तर ती लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची प्रक्रिया असते. जर या योजना योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या तर भारताचा विकास वेगाने होऊ शकतो, पण जर अंमलबजावणी कमी पडली तर हे बजेट कागदावरच राहू शकते. आता तुम्ही सांगा, तुम्हाला बजेट 2026 किती प्रभावी वाटतो? हे निर्णय खरंच सामान्य माणसांपर्यंत पोहोचतील का? कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला काय वाटतं? या बजेटमधील कोणता निर्णय सर्वात महत्त्वाचा वाटला? कारण देश बदलतो, पण फक्त निर्णयांनी नाही तर त्या निर्णयांच्या अंमलबजावणीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.